अगो बाई, अगं तू इथे आहेस होय? मी सगळ्या घरभर शोधलं. नाही म्हणजे मार्केटहून आल्यापासून तू दिसलीच नाहीस. मला जरा शांत बसायचं होतं आणि खाली शिफ्ट झाल्यापासून वरती आलेच नाही ना, म्हणून आले. नाही खरंच आहे, पण आता बरं वाटतंय ना? म्हणजे शांत वाटतंय ना? अगं हो, तुझी ती मैत्रीण किती गोड आहे ग. कोण माझी मैत्रीण? अगं रिचा, किती बडबडी आहे ग ती. मी आणि गीतानी खूप गप्पा मारल्या तिच्याशी. रिचा इथे आली होती? हो का ग? नाही नाही, वेडीच आहे ती. मला कळवलं सुद्धा नाही की ती इकडे येणार आहे. अगं तेच ना, तिला सरप्राईज द्यायचं होतं तुला. काय सरप्राईज द्यायचं होतं देव जाणे. हं? नाही नाही, काही नाही. तुला माहितीये, जाताना तिने मला आणि गीताला गिफ्ट सुद्धा दिलं. ओ, काय 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 सांगितलं तिने? तुमच्या कॉलेजच्या दिवसांबद्दल, अभ्यास, मित्रमैत्रिणी, सगळं सिक्रेट सुद्धा. आई, तुम्ही तिच्या बोलण्याकडे जास्त लक्ष नका देऊ. ती ती काही बोलते आणि बोलताना ती शांतच बसत नाही. हो, मला नाही तसं वाटलं. मला उलट तिचा मोकळा असा गडगडून बोलणारा स्वभाव खूप आवडला. झालं का दूध पिऊन? हा, मी खाली चालली आहे ना, ठेवते. मूर्ख आहे रिचा. आय जस्ट होप ती काही पचकली नाही. म्हणजे आईंच्या बोलण्यावरनं मला तसं वाटलं तरी नाही. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो, आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई, मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो.
मग काय काकू कधी उडवता लग्नाचा बार बघूया.